नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजच्या या खास रिपोर्टमध्ये देखील आपलं स्वागत आहे. तर आजच्या या खास रिपोर्टचा विषय आहे देशातील शेतकरी. तर देशातील शेतकरी वर्ग जगाच्या मानाने खूपच मागे राहिलेला दिसतोय आणि एका अर्थी अगदी दलित वर्गात मोडणार आहे. त्यामुळे नव्या कृषी मंत्र्यांपुढे देशाची कृषी व्यवस्था सुधारण्याचे फार मोठे आव्हानच आहे. नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध असणारी उत्तर प्रदेश, बंगाल, ओरिसा ही राज्ये देशातील सर्वात गरीब समजली जातात. कारण तेथील लोकांचा ओढा कोकणाप्रमाणेच शेती सोडून समृद्ध शहरांकडे पळण्याचा जास्त दिसतो. तिथेही शेतीची दुरावस्था झाली आहे. एकेकाळी बिहार, उत्तर प्रदेश आदी राज्ये समृद्धीच्या शिखरावर होती, पण आता ती तळागाळाला गेली आहेत. उत्तर प्रदेश किती मोठा प्रदेश आहे हे वेगळं सांगायला नको, मात्र गंगा आणि यमुनेसारख्या नद्यांनी सुपीक केलेला आपला भूभाग शेतीला जुगार समजण्याच्या प्रवृत्तीमुळेच आज पिछाडीवर पडलाय. देशातील अनेक भागांमधील शेती पडीक अवस्थेत आहे. हे चित्र बदलून देशाला आर्थिक महासत्ता बनवायचं असेल तर आता नव्या सरकारने पुढाकार घेणे गरजेचे आहे. नवीन कृषी मंत्र्यांपुढे अनेक आव्हाने आहेत. पहिली बाब म्हणजे हमीभाव आणि इस्रायलप्रमाणे शेतीमालाला अधिक भाव असणाऱ्या ठिकाणी विक्री करण्याची यंत्रणा निर्माण करून शेतीमालाची निर्यात वाढवून शेतकऱ्यांच्या हाती अधिकाधिक पैसा कसा खेळता राहील हे बघणे. आता अन्य व्यापाराप्रमाणे शेतीमालाचा व्यापारही सरकारी निर्बंधांमधून मुक्त झाला पाहिजे. प्रख्यात अर्थतज्ञ ॲडम स्मिथ यांच्या वेल्थ ऑफ नेशन या पुस्तकातील सरकारने कृषी व्यापार मुक्त केला तरच देशाला समृद्धी मिळते हे विधान अमेरिकेसारख्या कृषी क्षेत्रातील आघाडीवर असणाऱ्या सर्व देशांनी अवलंबले आहे. त्यामुळेच त्या देशांमध्ये कृषी क्षेत्राची प्रगती झाली आहे. आपण एकीकडे व्यापाराला मुक्त केले पण दुसरीकडे कृषीला बंदिस्त ठेवले. त्यामुळे शेती आणि शेतकरी मागासच राहिला. ही अवस्था बदलण्याचे धाडस नूतन सरकारने केले तर आपला शेतकरी भारतातच नव्हे तर परदेशातही माल विकू शकेल आणि समृद्धीची फळे त्याच्याही पदरात पडतील. मात्र सध्याचे धोरण या कल्पनेला खीळ घालणार आहे. आपला शेतकरी परदेशात सोडा पण देशातही आपल्या मर्जीने शेतमाल विकू शकत नाही, कारण शेती हा राज्याचा विषय आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये शेती व्यापार विषयक वेगवेगळे कायदे आहेत. त्यामुळे देशात शेती व्यापाराचे एक धोरण आणि शेतकऱ्यांना जगात कुठेही जाऊन आपला माल विकण्याची मुभा या दोनच गोष्टी शेतकरी आणि शेतीला समृद्धी देऊ शकतात. आतापर्यंत आपण शेतकऱ्यांना कर्जमाफीद्वारे किंवा अवकाळीमध्ये पीक हानी झाल्यास आर्थिक मदतीच्या कुबड्या देऊन पांगळे केले आहे. प्रत्यक्षात त्याला याची अजिबात गरज नाही. त्याला वेळेत वीज, पाणी, निर्बंधयुक्त व्यापार, खते, भांडवलाचा यथायोग्य पुरवठा, व्यापारातील आधुनिक सुविधा मिळणे गरजेचे आहे. थोडक्यात त्याला कृषीला लागणाऱ्या साहित्याची उपलब्धता गरजेची असून इतर क्षेत्रांप्रमाणे शेतीमालालाही व्यापार समजणे गरजेचे आहे. एखाद्या MIDC मध्ये उद्योगाला बळकटी देण्यासाठी सर्व यंत्रणा उपलब्ध करून दिली जाते. त्याच प्रकारची यंत्रणा शेतीसाठीही असायला हवी, तरच हे क्षेत्र नफ्यातील व्यापार म्हणून आकार घेईल. यासाठी नव्या सरकारने शेतकरी संरक्षण कायदा करण्याची गरज आहे. या कायद्यातील मुख्य तरतुदींचा विचार करायला तर सर्वप्रथम स्वतंत्र कृषी जमीन न्यायालयाने उभी करायला हवी. दुसरं म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील सर्व बाजारपेठांचे भाव शेतकऱ्यांप्रमाणेच पोहोचणे गरजेचे आहे. त्यासाठी नवीन ॲप्स तयार करणे गरजेचे आहे. सध्या बियाणे, खते यात मोठ्या प्रमाणात काळा बाजार आहे. बियाणे उगवले नाही तर आजचा कायदा बियाणे कंपनीला कोणत्याही प्रकारचा दोष देत नाही. म्हणूनच आज शेतकरी संरक्षण कायद्याची अत्यंतिक गरज आहे. सरकारने किमान आधार भावाची योजना लागू केली पाहिजे. सध्याचा व्यापारी त्याला महत्त्व देत नाही. मग त्यांच्यावर कायदेशीर कारवाई कोण करणार? शेतकरी संघटना कधी उभी राहणार? हे मुद्देही कायद्याअंतर्गत यायला हवेत. रेल्वे किंवा विमान कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या नाशवंत मालासाठी वाहतुकीची सोय करण्याची हमी या कायद्याने मिळायला हवी. तरच वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिली गेली नाही आणि नुकसान झाले तर त्याचा भार संबंधित यंत्रणेवर पडून शेतकरी आश्वस्त होऊ शकेल. पीक विम्यावर शेतकऱ्यांचा अद्याप विश्वास नाही. हा विश्वास दूर करण्यासाठी पीक विम्याबाबत शेतकरी हा वैयक्तिक घटक म्हणून विचारात घेतला जावा आणि विम्याचे पैसे वेळेवर देण्याची तरतूद व्हायला हवी. महत्त्वाचे म्हणजे आता तरी अतिजलद न्याय करणारी जिल्हा पातळीवर शेतकरी लवाद स्थापन केले पाहिजेत. यामुळे शेतकऱ्यांना लवकर न्याय मिळणे शक्य होईल.
आताच्या प्रगत आणि आधुनिक भारतात शेतकऱ्यांना दिलेल्या सवलती अमेरिका, इस्रायल अगदी प्रगत देशांसारख्या असल्या पाहिजेत. या देशांनी शेतीमाल निर्यातीसाठी तज्ज्ञांमार्फत जगाच्या बाजारपेठांचा अभ्यास करून प्रकल्प अहवाल तयार करून संबंधित माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून कोणत्या देशात, कोणत्या वेळी, कोणत्या मालाला मागणी असते ही माहिती पुरवण्याची यंत्रणा तयार केली आहे. त्याचप्रमाणे आपणही शेतीचा नवा आराखडा तयार करणे गरजेचे आहे. सध्याची संपूर्ण देशातील शेती परंपरागत हंगामात अडकली आहे. आधुनिक पद्धतीने आणि संरचनेने माहिती उपलब्ध झाली आहे आणि शेतकऱ्यांना पैसे मिळवण्याची खात्री झाली तरच हा वर्ग या नवे तंत्रज्ञान वापरून देश-विदेशातील बाजारपेठ काबीज करू शकेल. त्यांच्या समृद्धीचा हा मार्ग देशालाही नव्या वाटेवर नेईल. इस्रायलला शेतीमाल निर्यातीपासून सर्वाधिक उत्पन्न मिळते. मग आपल्या देशाने असे धोरण का राबवू नये? त्यांनी शेतीमाल निर्यातीसाठी निर्माण केलेल्या ॲग्रास्को सारख्या यंत्रणेचे अनुकरण नव्या सरकारने करायला हवे. आज आपली शेतीमाल निर्यात अगदी नगण्य आहे कारण आपण केवळ कारखानदारी आणि व्यापारी निर्यातीवरच भर दिलाय. खरे पाहता शेतीप्रधान समजल्या जाणाऱ्या देशाला निर्यातीमध्ये शेतीमाल निर्यातीपासून सर्वाधिक लाभ व्हायला हवा. त्यामुळेच योग्य पद्धतीने विचार केला तर ही अवस्था आणि व्यवस्था बदलू शकेल. नवीन राजवट आणि कृषी मंत्र्यांनी या सर्व मुद्द्यांकडे लक्ष दिले तर शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने सुधीर उजाडू शकेल. तर आजच्या या भागात आपण इथेच थांबत आहोत, पण अशाच नवनवीन विषयांना घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत रहा न्यूज 24 मराठी.